समाजाला विसरून गद्दार झालेल्यांची यादी खूप मोठी आहे. आठवलेंना भाजपाने गोठवले आणि मंत्रिपदाच्या शिशीत साठविले. कवाडेंना दुसरी शिवसेना आवडे, गवई झाले काँग्रेसी. अंधारेबाईंनी पहिल्या शिवसेनेत उजेड पाडला. केदार पूर्वी शरदचंद्राचे आणि नंतर झाले परिवर्तन महाशक्तीचे लाचार. आणि नौखे राजकारणी राजरत्न तळ्यात आणि मळ्यात आहेत. राहिलं फक्त समाजाचं एकच स्वाभिमानी नेतृत्व, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यांना सुद्धा आपल्यापैकी काही अतिहुशार लोक बीजेपीची बी टीम म्हणतात की वंचितला मतदान केलं तर बीजेपीला फायदा होतो, आपली मतं वाया जातात. वाया तर आपली मतं पूर्वीपासूनच जात आहेत का? तर आपल्यामध्ये एकही नाही. सरकार काँग्रेसचं येऊ की बीजेपीचं, आपल्यासाठी कोणीच धावून आलं नाही. आपण पूर्वी सुद्धा संघर्ष केला होता, आता सुद्धा संघर्ष करावा लागत आहे आणि संघर्ष आपला अटळच आहे. मग लाचार होऊन संघर्ष केल्यापेक्षा स्वाभिमानी राहून का संघर्ष करू नये? राहिला प्रश्न संविधान वाचविण्याचा, लोकशाही वाचविण्याचा, तर लोकसभेच्या निवडणुका आता पार पडल्या. राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा संविधानाशी किंवा मग लोकशाहीशी दूरदूरपर्यंत संबंध नसतो. ही विधानसभा निवडणूक संधी आहे आपण संघटित आहोत दाखविण्याची. होऊ शकते आपले उमेदवार